नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तुमच्या शरीरावर छोटे छोटे लाल दाणे येत आहेत का? खाज, जळजळ आणि घामामुळे त्रास वाढतोय का? तर सावधान, ही साधी समस्या नाही, हे आहेत घामोळे. पण घाबरू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे असे घरगुती उपाय जे फक्त 1-2 दिवसात आराम देऊ शकतात. आणि शेवटचा उपाय तर 100% इफेक्टिव्ह आहे, तो चुकवू नका. घामोळे म्हणजे काय? उन्हाळा सुरू झाला की आपल्या शरीरावर छोटे छोटे लाल पुरळ येतात. त्यांना आपण घामोळे म्हणतो. हे विशेषतः जास्त घाम येणाऱ्या भागांमध्ये दिसतात, जसे की मान, पाठ, छाती, कंबर आणि बगल. जेव्हा आपल्या शरीरातील स्वेदग्रंथी म्हणजे स्वेट ग्लँड्स ब्लॉक होतात, तेव्हा घाम त्वचेखाली अडकतो आणि त्यातूनच हे घामोळे तयार होतात. यामुळे खाज, जळजळ आणि अस्वस्थता निर्माण होते. घामोळ्यांची कारणे. घामोळे होण्यामागे अनेक कारणे असतात. सर्वात मोठं कारण म्हणजे उष्णता आणि जास्त घाम येणे. त्याचबरोबर टाईट कपडे, सिंथेटिक फॅब्रिक आणि स्वच्छतेचा अभावही कारणीभूत ठरतो. लहान मुलांमध्ये आणि जाड व्यक्तींमध्ये हा त्रास जास्त दिसून येतो. लक्षणे ओळखा. घामोळे ओळखण्यासाठी काही लक्षणे खूप महत्त्वाची आहेत. त्वचेवर लाल पुरळ, खाज येणे, जळजळ होणे आणि कधीकधी पाणी भरलेले छोटे फोड दिसणे ही त्याची मुख्य लक्षणे आहेत. जर हे लक्षणे वाढत असतील तर लगेच उपाय करणे आवश्यक आहे. उपाय 1. थंड पाण्याने आंघोळ. सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे थंड पाण्याने आंघोळ करणे. ह्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि घाम कमी होतो. दिवसातून 2 वेळा आंघोळ केल्यास खूप आराम मिळतो. उपाय 2. चंदन पावडर. चंदन हे नैसर्गिक थंडावा देणारे आहे. चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि ती प्रभावित भागावर लावा. हे त्वचेला शांत करते आणि खाज कमी करते. उपाय 3. ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा म्हणजेच कोरफड. हे तर स्किनसाठी अमृतच आहे. कोरफडीचा ताजा जेल घामोळ्यांवर लावा. यामुळे जळजळ कमी होते आणि त्वचा हील होते. उपाय 4. बेसन प्लस दही. बेसन आणि दही यांचे मिश्रण त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे मिश्रण लावल्याने त्वचा स्वच्छ होते आणि घामोळे कमी होतात. आठवड्यातून 2-3 वेळा वापर करा. उपाय 5. नीम, कडुनिंब. कडुनिंबात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. कडुनिंबाची पाने उकळून त्या पाण्याने आंघोळ करा. यामुळे इन्फेक्शन कमी होते आणि घामोळे लवकर बरे होतात. काय टाळावे? घामोळे असताना काही गोष्टी टाळणे खूप महत्त्वाचे आहे. टाईट कपडे घालू नका. सिंथेटिक कपड्यांऐवजी कापसाचे कपडे वापरा. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. आहाराची काळजी. उन्हाळ्यात थंड पदार्थ खाणे खूप महत्त्वाचे आहे. ताक, नारळ पाणी आणि फळांचा रस प्या. यामुळे शरीर थंड राहते आणि घामोळे कमी होतात.
मुलांमध्ये घामोळे. लहान मुलांमध्ये हा त्रास जास्त होतो. त्यांना हलके कपडे घाला आणि त्वचा कोरडी ठेवा. त्यांच्यासाठी केमिकल प्रॉडक्ट्स टाळा. डॉक्टरकडे कधी जावे? जर घामोळे खूप वाढले, पू झाला किंवा ताप आला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरगुती उपाय पुरेसे नसतील तर मेडिकल ट्रीटमेंट गरजेचे आहे. तुमचं आरोग्य हे तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं वेल्थ आहे. लहान समस्या वेळेवर सोडवल्या तर मोठ्या आजारांपासून वाचता येतं. उन्हाळ्यात शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. थोडीशी जागरूकता आणि योग्य सवयी तुम्हाला निरोगी ठेवू शकतात. स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुमचं शरीरही तुम्हाला साथ देतं. आजपासूनच या सवयी सुरू करा आणि निरोगी आयुष्याचा आनंद घ्या. उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास टाळण्यासाठी शरीर नेहमी थंड आणि कोरडे ठेवणे खूप गरजेचे आहे. जास्त वेळ उन्हात राहणे टाळा आणि शक्यतो थंड हवेशीर जागेत राहा. बाहेरून आल्यावर लगेच चेहरा आणि शरीर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवर साचलेला घाम आणि धूळ निघून जाते आणि घामोळे होण्याची शक्यता कमी होते. तसेच हलके आणि सैल कापसाचे कपडे वापरल्याने त्वचेला श्वास घेता येतो आणि घाम अडकत नाही. याशिवाय काही नैसर्गिक उपाय नियमित वापरल्यास घामोळ्यांपासून पूर्णपणे बचाव करता येतो. उदाहरणार्थ, रोज एकदा तरी कोमट पाण्यात थोडे सोडा किंवा ओट्स टाकून आंघोळ केल्यास त्वचेची जळजळ कमी होते. तसेच शरीरावर जास्त केमिकल असलेले प्रॉडक्ट्स वापरणे टाळा, कारण ते त्वचेला अजून सेन्सिटिव्ह बनवू शकतात. साधे, नैसर्गिक आणि सौम्य प्रॉडक्ट्स वापरणेच सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.